हाय स्टुडंट, याच्या आधी आपण बघा टाईप नंबर 6 सुरू केलेला आहे. त्यातले काही एक्झाम्पल्स झालेत. आता जे काही एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ते आज बघूयात. तर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन काय बघा, इफ द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन्स गिवन बाय लाईन्स इक्वेशन दिले के इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज 3 टाइम्स द अदर, म्हणजे स्लोपच्याच फॉर्ममध्ये. आणि या टाईपच्या आधी आपण एक्झाम्पल्स बघितलेत की कंडिशन सांगितली होते. एक काय स्लोप ऑफ द लाईन्स इक्वेशन दिलं इज इक्वल टू किंवा 2 टाइम्स देअर प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला या एक्झाम्पल्समध्ये काय दिलेलं इक्वेशन होमोजेनस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री असणार आहे. त्याच्यावरून कंपॅरिझन करून ए 2h एच आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. नंतर सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप याची व्हॅल्यू पुटअप करून जी काही दिलेली कंडिशन आहे एक्झाम्पल्सवर त्याच्यावरून इक्वेशन तयार करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून केची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. आता दिलेले एक्झाम्पल्स गिवन लिहूयात. जे काही जॉईंट इक्वेशन आहे ते द जॉईंट इक्वेशन इज के इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 कंपेरिंग विथ होमोजेनस इक्वेशन लिहायचं ax स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस vy स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इज व्हॅल्यू कंपॅरिझन करा. a इज इक्वल टू एक्सचा कोएफिशियंट म्हणजे k, 2h x इंटू वायचा कोएफिशियंट 4, h इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2 2, b इज इक्वल टू वायचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे -1 या व्हॅल्यू येते. नंतर हे होमोजेनस इक्वेशन आहे म्हणजे लाईनच्या दोन स्लोप असतील त्या फॉर्ममध्ये लिहा. मग लेट m1 and m2 are the slopes of the given line. त्याच्यामुळे सम ऑफ द स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय b इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करूया. मायनस राहील 2h व्हॅल्यू 4 डिवाइड बाय बीची व्हॅल्यू -1, मायनस मायनस गेट कॅन्सल, 4 व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 1 म्हणूयात. सेकंड प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू व्हॅल्यू a डिवाइड बाय b इज इक्वल टू h व्हॅल्यू k डिवाइड बाय बीची व्हॅल्यू -1, त्याच्यावर व्हॅल्यू मिळेल -k. इक्वेशन 2 दोन इक्वेशन मिळालेत. म्हणजे काही इक्वेशन कंडिशन दिले एक्झाम्पल्समध्ये ते लिहूया. देअरफॉर द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स is 3 times the other. जर वेळ नसेल तर तुम्ही काय लिहू शकता, द गिवन कंडिशन म्हणू शकता. दिलेल्या एक्झाम्पल्स म्हणजे जे काही दिलेली गिवन कंडिशन आहे त्याच्यावरून. मग आता काय, द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज 3 टाइम्स द अदर, म्हणजे एक स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपचा 3 पट असेल. 3 टाइम्स म्हणजे आपण दॅट इज एक तर म्हणू शकतो एक फर्स्ट स्लोप m1 इज इक्वल टू सेकंड लाईनच्या 3 पट आहे म्हणजे 3m2. किंवा ऑर अजून कसं लिहिता येईल आपल्याला, कुठलंही घेऊ शकता चेंज करून. m2 इज इक्वल टू 3 टाइम्स दुसऱ्या लाईनचा स्लोप. फर्स्ट घेतला मी m1 इज इक्वल टू सेकंड लाईनचा स्लोप 3 टाइम्स आहे, आणि इथं घेतलाय सेकंड लाईनचा स्लोप इज इक्वल टू फर्स्ट लाईनचा स्लोप हा 3 टाइम्स आहे. ठीक आहे. मग आता दोन्ही मेथडने एक्झाम्पल ऑर म्हणून दिले. एक तर तुम्ही या मेथडने सोडू शकता किंवा ठीक आहे. बघा आता मी काय करणार आहे, पुट m2 इक्वल टू 3m1 म्हणजे मी ही व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करणार आहे. सेकंड फर्स्ट लाईनच्या 3 पट आहे, 3 पट आहे हे घेऊन. मग तुम्ही हेच मेथडनी नोट्समध्ये लिहिताना ह्यानी पण सोडून बघायचं तेच आन्सर येते का. फर्स्ट लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनचे 3 पट आहे, 3 टाइम्स. आता पुट m2 इज इक्वल टू 3m1 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये ठेवायला लागेल बघा, कारण आपल्याला एका लाईनचा स्लोप म्हणजे m2 इज इक्वल टू 3 टाइम्स m1 आहे, म्हणजे या स्लोपची व्हॅल्यू म्हणजे केची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे आपल्याला इथं ठेवता येत नाही. m2 इज इक्वल टू 3m1 जर ठेवलं तर काय होतं बघा, 3m1 इंटू m1 म्हणजे m1चा स्क्वेअर. हे सोडवता येत नाही आपल्याला, त्यामुळे इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवायला लागेल. बघा ते इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवल्यानंतर काय होईल, देअरफॉर m1 ॲज इट इज राहील. m2ची व्हॅल्यू आहे 3m1
इज इक्वल टू व्हॅल्यू 4. 3m1 प्लस m1 4m1 इज इक्वल टू 4. देअरफॉर 4 डिवाइड बाय 4 1. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली, फर्स्ट लूपची व्हॅल्यू मिळाली 1. मग आता काय करू शकतो आपण, देअरफॉर पुट m1 इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. इक्वेशन देता येईल आपल्याला जे काय आपण हे पुट केलेलं आहे, जे काय दिलेलं गिवन कंडिशनवरून इक्वेशन 3 म्हणू शकतो इथं. पुट इन इक्वेशन 3. आता m1 ची व्हॅल्यू पुटअप करणार, त्याच्यावर आपल्याला m2 मिळेल. इक्वल टू 3 m1 ची व्हॅल्यू 1. देअरफॉर m2 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 3. म्हणजे m1 आणि m1 आणि m2 या दोन्ही स्लोपची व्हॅल्यू मिळाली. आणि त्याच दिलेल्या एक्झाम्पल्स बघायचे कुठे ठेवता येईल आपल्याला m1 इंटू m2, त्याच्यावर आपल्याला व्हॅल्यू काढता येईल k ची. आणि क्वेश्चन होता आपला फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. ठीक आहे, देअरफॉर पुटिंग m1 is equal to 1 and m2 is equal to 3 in इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुटअप करायचं आहे. मग देअरफॉर त्याच्यावरून m1 इंटू m2 इज इक्वल टू व्हॅल्यू होती इक्वेशन 3 इज इक्वल टू मायनस के. हे ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करणार आहे. m1 ची व्हॅल्यू आहे मग 1 आणि m2 ची व्हॅल्यू आहे 3 इज इक्वल टू मायनस के. 1 इंटू 3 इज इक्वल टू मायनस के. देअरफॉर आपल्याला काय करता येईल, -1 जर मल्टिप्लाय केलं तर प्लस के मिळेल, कारण व्हॅल्यू काढायची आपल्याला के ची. मग प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. देअरफॉर त्याच्यावर के इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 3. -1 मल्टिप्लाय केलंय, साइन चेंज झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 6. इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय लाईन्स इक्वेशन दिले के इंटू ब्रॅकेटमध्ये x² प्लस y² इज इक्वल टू 8x इंटू वाय आर कोइन्सिडंट. म्हणजे जर इक्वेशन बघितलं तर काय करावं लागेल, के इंटू ए. म्हणजे केनी मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू मिळेल के x² प्लस के y² इज इक्वल टू 8x इंटू वाय. म्हणजे होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. म्हणजे आपल्याला त्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहून घ्यावं लागणार. आणि हीच लाईनचं सांगितली कंडिशन कोइन्सिडंट. म्हणजे आपल्याला आता कोइन्सिडंटची कंडिशन माहीत पाहिजे. कोइन्सिडंट इंटू बी इज इक्वल टू 0 असेल तर ती लाईन कशी असणार आहे, कोइन्सिडंट मध्ये लिहूयात. ही जॉईंट इक्वेशनच आहे. त्याच्यावरून द जॉईंट इक्वेशन इज, जे दिले ते आधी लिहूयात. के इंटू x² प्लस y² इज इक्वल टू 8x इंटू वाय. ठीक आहे, आता त्यालाच केनी मल्टिप्लाय करा. दॅट इज के इंटू x² प्लस के इंटू y² इज इक्वल टू 8x इंटू वाय. त्या फॉर्ममध्ये लिहा आता. देअरफॉर के इंटू x² हे प्लस व्हॅल्यू इकडे आलं -8x इंटू वाय. हे प्लस राहिलं ॲज इट इज प्लस के इंटू y² इज इक्वल टू 0. आता इक्वेशन मिळालं. हे कुठलं फॉर्ममध्ये मिळालं आपल्याला, होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. जे काय आहे दिले त्या मेथडने, जशी मेथड एक्झाम्पल सॉल्व्ह करून त्या मेथडने सोडवू जायचं. आता बऱ्याच जणांना डाऊट येतो, दोन्हीकडे के म्हणजे कुठल्या केची व्हॅल्यू काढणार आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप सांगितली ना कंडिशन कोइन्सिडंट, त्या कंडिशनमध्ये पुटअप केली आपल्याला बरोबर त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. आता त्याच्यावरून कंपॅरिझन करूया. कंपेअरिंग विथ ax² प्लस 2hx इंटू वाय प्लस by² इज इक्वल टू 0. त्याच्यावरून दॅट इज a इज इक्वल टू व्हॅल्यू एक्सचा कोएफिशियंट के, 2h इज इक्वल टू x इंटू वायचा कोएफिशियंट -8. त्याच्यावरून h इज इक्वल टू -8 डिवाइड बाय 2 -4. b इज इक्वल टू व्हॅल्यू वायचा कोएफिशियंट के. आल्यात व्हॅल्यू. आता त्याच्यानंतर आपल्याला गिवन कंडिशन माहिती आहे कोइन्सिडंट, म्हणजे त्या व्हॅल्यू पुटअप काढून घेऊया आपण. h² मायनस a इंटू बी. आता व्हॅल्यू मायनस एचची व्हॅल्यू -4 त्याचा स्क्वेअर मायनस a इंटू बी. एची व्हॅल्यू के इंटू बीची व्हॅल्यू केच. त्याच्यावर इक्वेशन मिळेल. मग एखादी संख्या निगेटिव्ह त्याचा जर स्क्वेअर केला तर काय मिळणार आपल्याला, पॉझिटिव्ह. 16 मायनस के इंटू के, के स्क्वेअर. देअरफॉर s² मायनस a इंटू बी ही कंडिशन मिळाली आपल्याला. ठीक आहे, त्याच्यावर लिहूया. गिवन लाईन्स आर कोइन्सिडंट. कोइन्सिडंट सांगितले, मग त्याच्यावरून आता लिहूया s² मायनस a इंटू बी
इज इक्वल टू 0. आणि आपण ही व्हॅल्यू काढून घेतली आहे बघा, एच स्क्वेअर मायनस, ती व्हॅल्यू पुटअप करूया. 16 मायनस के स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता केची व्हॅल्यू काढायची, ह्या साईडला ठेवूया. मायनस के स्क्वेअर इज इक्वल टू, प्लस व्हॅल्यू इकडे आल्या आपण मायनस होईल, दोन्ही साईडला मायनस आहे, गेट कॅन्सल. त्याच्यावरून इक्वेशन मिळेल दॅट इज के स्क्वेअर इज इक्वल टू 16. दोन्ही साईडला मायनस असल्यामुळे कॅन्सल. आता केची व्हॅल्यू काढायची, देअरफॉर मग आता के इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्या, प्लस ऑर मायनस 4. तोच क्वेश्चन होता, फाइंड द व्हॅल्यू के. आणि काय सांगितलेलं, दिले लाईनचं इक्वेशन आणि ती लाईन कशी आहे, कोइन्सिडंट. त्याच्यावरून सॉल्व केले आपण. मार्च 12ला विचारलं आहे बघा. नेक्स्ट पुढचं क्वेश्चन त्याच मेथडने आहे. सेवन काय क्वेश्चन आहे बघा. इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, लाईनचं इक्वेशन दिले एक्स स्क्वेअर प्लस के एक्स इंटू वाय प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट. मग आता कोइन्सिडंट सांगितली ही पण लाईन, तर ही लाईन होमोजेनस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्रीच्या फॉर्ममध्ये आहे. आणि कोइन्सिडंट असेल तर कंडिशन काय असते, एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी इज इक्वल टू 0. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा ती व्हॅल्यू सेपरेट काढू शकताय. लिहूयात. द जॉईंट इक्वेशन इज, दिलेलं जॉईंट इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस के एक्स इंटू वाय प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ होमोजेनस इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इज ए इज इक्वल टू व्हॅल्यू एक्सचा कोइफिशियंट 1, 2h इज इक्वल टू एक्स इंटू वाय, के एच इज इक्वल टू के डिवाइड बाय 2, बी इज इक्वल टू 4, वायचा कोइफिशियंट 9. आता ती कंडिशन एच स्क्वेअर मायनस मध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. एच इज इक्वल टू व्हॅल्यू के डिवाइड बाय 2 स्क्वेअर मायनस एच व्हॅल्यू 1 इंटू बीच व्हॅल्यू 4. त्याच्यावर बघूया व्हॅल्यू काय मिळते बघा. के स्क्वेअर डिवाइड बाय 2चा स्क्वेअर 4 मायनस 1 इंटू 4 4. मला तिथं स्टेप काय आली आहे, के स्क्वेअर डिवाइड बाय 4 आणि त्याच्यात काय नाही म्हणजे 1 आहे, छेद समान करावं लागेल तुम्हाला. अंशाला आणि न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 4ने डिवाइड करावं लागेल. त्याच्यावरून होल डिवाइड बाय 4 येईल. मग तेच केलं मी, के स्क्वेअर मायनस 4 इंटू 4 आणि होल डिवाइड बाय 4. त्याच्यावरून इक्वेशन मिळेल के स्क्वेअर मायनस 16 डिवाइड बाय 4. मग ती लाईन कशी सांगितली, बट द गिवन लाईन्स इज कोइन्सिडंट असेल तर कंडिशन येते मग एस स्क्वेअर मायनस ए इंटू, या लाईनचं इक्वेशन काढून घेतलं, ती व्हॅल्यू पुटअप केली. एस स्क्वेअर मायनस ए इंटू बीची व्हॅल्यू ए स्क्वेअर मायनस 16 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 0. आता हे 4 इकडं डिवाइडला, इकडे गेलं मल्टिप्लिकेशनला, 0 इंटू 4 0. मग इक्वेशन देअरफॉर के स्क्वेअर मायनस 16 इज इक्वल टू 0. के स्क्वेअर ॲज इट इज राहील, मायनस इकडे प्लस व्हॅल्यू मिळेल. पण आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, के स्क्वेअर इज इक्वल टू 16. केची व्हॅल्यू काढायची, त्याच्यावर मग त्याचा स्क्वेअर रूट घेऊया. के इज इक्वल टू प्लस और मायनस 4. हेच क्वेश्चन होता तुमचा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. दिलेली क्वेश्चन होती कोइन्सिडंट. ठीक आहे, थांबूया. थँक्यू.